तुम्ही सुवास हे नाव ऐकलंय? SUVAS. सुप्रीम कोर्ट विधिक अनुवाद सॉफ्टवेअर. म्हणजे काय आहे तर विधिक अनुवाद म्हणजे काय तर लीगल ट्रान्सलेशन. सुवास काय आहे? हे एक प्रकारचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड ट्रान्सलेशन सिस्टीम आहे. याला आपल्या सुप्रीम कोर्टाने डेव्हलप केलेला आहे. याचा मुख्य पर्पज काय आहे? तर जे सगळे ज्युडिशियल डॉक्युमेंट आहेत जे मेजरली इंग्लिशमध्ये असतात, या ज्युडिशियल डॉक्युमेंटला इंग्लिशमधनं आपल्या रिजनल लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करणं किंवा रिजनल लँग्वेज मधले काही महत्वाचे डॉक्युमेंट जे ज्युडिशरीमध्ये डिसिजन देण्याच्या कामी येऊ शकतात, यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणं. बेसिकली सुवास जे ट्रान्सलेशन टूल आहे याला 2019 ला आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया S.A. बोबडे यांनी लॉन्च केलं होतं. आता तुम्हाला सगळ्यात मुख्य प्रश्न पडला असेल की या प्रकारचा सुवास क्रिएट करण्याची नेमकी गरज काय पडली? तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इंडिया हॅज ह्यूज लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी. म्हणजे आपल्याकडे एवढ्या सगळ्या भाषा आहेत की तुम्ही इमॅजिनही करू शकत नाही. पण मोस्ट ऑफ द कोर्टाचे जजमेंट असतील किंवा जे लिगल डॉक्युमेंट असतील हे सगळेच्या सगळे आयदर रिटन इन इंग्लिश ऑर दे आर रिटन इन अ पर्टिक्युलर लँग्वेज. आणि जो कॉमन मॅन आहे याला ही लिगल लँग्वेज कळणं रिलेटिव्हली डिफिकल्ट आहे. बेसिकली लिगल लँग्वेज कळणंच डिफिकल्ट आहे आणि इंग्लिश न येणाऱ्या व्यक्तीला ही लँग्वेज कळणं ऍब्सोल्युटली डिफिकल्ट आहे. सो मेन पर्पज हा होता की हा जो जस्टिस आहे हा जस्टिस किंवा न्याय प्रत्येकाला ऍक्सेसिबल करण्यासाठी, पण कशामध्ये? त्या प्रत्येक व्यक्तीच्या रिजनल लँग्वेज मध्ये हा जस्टिस ऍक्सेसिबल करण्यासाठी 2019 ला आपल्या सुप्रीम कोर्टाने हे सुवास नावाचं ट्रान्सलेशनचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलेलं आहे. याचा मेन पर्पज होता इंडियन ज्युडिशरीमध्ये रिजनल लँग्वेज डेव्हलप करणं, इंडियन ज्युडिशरीची जी मॅन्युअल ट्रान्सलेशनवर असणारी डिपेंडन्सी होती ती कमी करणं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सुवास मधनं आपण जो राईट बेस्ड अप्रोच टू जस्टिस आहे, ज्यामध्ये जस्टिस शुड बी ऍक्सेसिबल, अफोर्डेबल अँड अवेलेबल टू एव्हरीवन, हा आपला पर्पज आहे, तो यामध्ये येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट सुवास जे आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि न्यूरल मशीन ट्रान्सलेशन या सॉफ्टवेअरवरती डिझाईन आहे, डेव्हलप्ड आहे. याचा सगळ्यात मेन पर्पज आहे की आपल्या ज्या लिगल टर्मिनॉलॉजीज आहेत, आपले जजमेंट्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत किंवा जे लिगल फ्रेजेस आहेत, या सगळ्यांना ट्रान्सलेट करून ज्युडिशरीला, जस्टिसला आपण लोकांच्या जवळ कसं घेऊन जाऊ शकतो. आणि जे नॉर्मल एक वाक्य आहे की शहाण्या व्यक्तीने कोर्टाची पायरी चढू नये, या वाक्याला आपण खोटं कसं ठरवू शकतो, त्यामध्ये सुवास हा मैलाचा दगड ठरणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं जर असेल तर मग सर ऑलरेडी आपल्याकडे गुगल ट्रान्सलेशन आहे, मग सुवासची गरज काय आहे? तर गुगल ट्रान्सलेटर इज अ जेनेरिक ट्रान्सलेटर. ते सगळ्या गोष्टींचं ट्रान्सलेट करतं पण खूप जेनेरिक लँग्वेज मध्ये करतं. सुवास हे स्पेसिफिकली लिगल लँग्वेज, लिगल डॉक्युमेंट, लिगल जजमेंट, लिगल फ्रेजेसला त्या लिगल टर्मिनॉलॉजी मध्ये लिगल व्हॅलिडिटी न कॉम्प्रोमाइज करता ट्रान्सलेशनसाठी क्रिएट केलेलं एक अत्यंत महत्वाचं सॉफ्टवेअर आहे, ज्यामधनं इंडियन ज्युडिशरी स्वतःची स्ट्रेंथ मजबूत करणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जस्टिसला सगळ्यांसाठी ऍक्सेसिबल करणार आहे. थँक्यू.